आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मंडणगडचे उपतालुकाध्यक्ष सन्माननीय मुस्तकीन कारविणकर, आमचे उपजिल्हाध्यक्ष सचिनजी गायकवाड यांच्याबरोबर माझ्यापर्यंत पोचले आणि मला त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे। हे निवेदन खरं तर सामाजिक प्रश्नांवरती किंवा समाजामध्ये एक अंजन घालण्याचा हा प्रकार आहे। खरं तर विषय खूप महत्त्वाचा आहे। या लहान मुलांच्या ज्या शाळा आहेत, नर्सरी असेल, ज्युनियर सिनियर केजी असतील, बालवाड्या असतील, या शाळांच्या ज्या वेळा आहेत या सकाळी भल्या पहाटेच्या आहेत, 7 वाजताच्या आहेत। ह्या चुकीच्या वेळामुळे लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही, त्यांचं वेळेवर पोषण होत नाही, त्यामुळे लहान मुलांवरच्या आरोग्यावरती परिणाम होतो। त्यामुळे शासन निर्णयाप्रमाणे किंवा शासनाचा GR आहे, या शाळा सकाळी 9 वाजता सुरू व्हाव्यात। तर ह्या शाळांसंदर्भातलं हा त्यांचं निवेदन होतं। जे लहान मुलांमध्ये डिप्रेशन येतं किंवा कुपोषणचे प्रकार होतात, ते ह्या शाळांच्या ज्या वेळा आहेत त्यामुळे होतात। तर ह्या शाळा बरोबर 9 वाजता सुरू करावं त्यांचं म्हणणं आहे। हा सामाजिक हिताचा प्रश्न आहे, त्यामुळे या विषयावर देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लक्ष घातलेलं आहे आणि संबंधित शाळा किंवा कलेक्टरना मी पत्र देणार आहे। दुसरा विषय, आपण ज्या वेळेला मार्केटमध्ये जातो किंवा बाजारामध्ये जातो त्यावेळेला अनेक आपल्याला फूडचे स्टॉल असतात, म्हणजे आपल्याला अनेक पदार्थ काही गाड्यांवरती मिळतात। या गाड्यांवरती पदार्थ मिळतात, ते पदार्थ जे बांधून आपल्याला देतात किंवा जे पॅक करतात, त्याला आपल्या रोजचं येणारं वर्तमान जे पत्र आहे त्या पेपरमध्ये हे सगळे वडापावची गाडी असेल, भजीची गाडी असेल, चायनीज असेल, व्हॉटएव्हर असेल, याच्यामध्ये त्या वर्तमानपत्रामध्ये बांधल्यामुळे त्या वर्तमानपत्रामध्ये जे शाई असते, त्याला जे आपण टाईप केलं असतं त्याची शाई त्या पदार्थाला लागते आणि हा पदार्थ आपल्या लोकांच्या पोटामध्ये जातो। खरं तर त्या शाईमध्ये ॲसिड आहे किंवा ते शरीराला घातक आहे, त्यामुळे त्यातून कॅन्सरसारखा आपल्याला आजार होऊ शकतो। हे रिसर्चमध्ये झालेलं आहे। त्यामुळे अशा खराब वेष्टनातून असं हे फूड किंवा हे अन्नपदार्थ पॅक करून दिले जाऊ नयेत, असं मुस्तकीनचं म्हणणं आहे आणि हे म्हणणं खरं आहे। तर आम्ही देखील या संदर्भात कलेक्टरना पत्र देणार आहोत आणि जे खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत, या स्टॉलवरती बटर पेपरमध्ये किंवा चांगल्या पॅकेजिंग केलेल्या पद्धतीनं ते पदार्थ वितरित केले जावेत, अशा पद्धतीचं आमचं म्हणणं आहे। ह्या सगळ्यांवरती जर सुधारणा झाली नाही, आम्ही जिल्ह्यामध्ये याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती आंदोलन छेडू आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी सोडवू, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आमची आहे। मी मुस्तकीन कारविणकर आणि संपूर्ण मंडणगडच्या टीमचं मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी हे सामाजिक जे प्रश्न आहेत, हिताचे प्रश्न आहेत, ते आमच्यापर्यंत आणले। या सगळ्याची कल्पना मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना देणार आहे आणि निश्चित या चांगल्या कामाची सुरुवात आम्ही आजपासून या ठिकाणी केलेली आहे। धन्यवाद।